नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता एलएस मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा. प्रकाश महाजन यांचे वक्तृत्व आणि कर्तृत्व यावर मला खूप गर्व होता, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले. महाजन यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. राजकारणात संयम बाळगणं खूप महत्त्वाचं असल्याचा सल्ला देखील त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिलाय. प्रकाश महाजन शिवसेनेत आल्यानंतर शिवसेना अधिक मजबूत होईल आणि पुढे जोमाने काम करत राहील. त्यांनी कुठल्याही अटी शर्तीशिवाय शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं शिंदेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी खोचक टीका केली. हिंदुत्व कुठलं राहिलंय? 86च्या दंगलीतील गुन्हेगाराला पक्षात प्रवेश देताय आणि हिंदुत्वाच्या गप्पा मारताय. आमच्यासारखे लोक दोन्ही भाऊ एकत्र यावेत म्हणून शिव्या खाऊन बाहेर पडलेत. दोन्ही भावांना आमची आठवण आली का नाही माहीत नाही, अशी टीका महाजन यांनी ठाकरे बंधूंवर केली. भारतीय जनता पक्ष हा एक पक्ष नाही तर एक परिवार म्हणून स्वतः अनुभवलाय, असं कृष्णराज महाडिक यांनी म्हटलंय. 1 वर्षापूर्वी मी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करत होतो, मात्र काही कारणांमुळे माझी उमेदवारी पुढे येऊ शकली नाही. आता जिल्ह्यातील सर्व नेते मंडळीचा असा विचार आहे, मला निवडणुकीत उतरवलं पाहिजे. तसा मला 2 दिवसांपूर्वी फोन आल्याचं कृष्णराज महाडिक यांनी म्हटलंय. महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीला बाळासाहेब ठाकरेंनी संभाजीनगरचे ग्रामदैवत संस्थान गणपती येथे नवस केला होता. त्यावेळेस शिवसेनेची पहिल्यांदा सत्ता आली होती, असं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी सांगितलंय. आता त्याच मंदिरात आदित्य ठाकरे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याची माहिती दानवेंनी दिली. मावळातील वडेश्वर परिसरात भात जोडणीची कामे वेगाने सुरू आहेत. यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. चांगल्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असून बाजारात चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. बीडच्या सह्याद्री देवराई घटनेच्या निषेधार्थ हिंगोलीच्या कुरुंदा येथील सह्याद्री देवराई टोकाई गडमध्ये वृक्षप्रेमींनी 120 फुलांची झाडे लावलीत. बीडच्या सह्याद्री देवराईला समाजकंटकांनी आग लावली होती. या आगीत वृक्षप्रेमींनी संगोपन केलेली शेकडो झाडे ही जळून खाक झाली. या अमानुष कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये चपराड पहाडीवर अस्वलाचं दर्शन झालंय. योग शिक्षक शुभम प्रधान हे सहकारी मित्रांसह पहाडीवर गेले असताना त्यांना अस्वलाचा वावर पाहायला मिळाला. पुण्याच्या शिरूरमधील पिंपरी दुमाला येथील शेतकरी जयसिंग चिखले यांच्या जनावरांच्या गोठ्यात बिबट्या शिरलाय. बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचा मृत्यू झाला असून या घटनेत शेतकरी चिखले थोडक्यात बचावलेत. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून पिंजरा लावण्यास रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. कोल्हापुरातील ग्लोबस ट्रेडिंग सर्व्हिसेस कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना जादा परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या 3 वर्षांपासून फरार असलेल्या सोमनाथ मधुसूदन कोळी या आरोपीला अटक करण्यात आली. बेळगाव येथील एसटी स्टँड परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नांदेड लातूर रोडवर डिवायडरवर आदळून एका गाडीचा भीषण अपघात झाला. या धडकेनंतर गाडीचा स्फोट झाला असून या स्फोटात गाडी जळून खाक झाली. यामध्ये एका व्यक्तीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा एलएस मराठी.